खेळ नशिबाचा भाग 14. साक्षी सगळी घटना जशीच्या तशी सांगत होती. दर्शन म्हणाला, पुढं बोल. दर्शन किंचित रागाने म्हणाला होता. साक्षी म्हणाली, मी पैसे बघत होते तेव्हा परत त्याचा फोनवरून मला कॉल आला आणि त्या व्यक्तीने सांगितलं की सायली मॅडमवर ॲसिड टाकायचं आहे आणि त्याचे मला 50 लाख रुपये भेटतील. 1 लाख तर भेटलेलेच आहे आणि बाकीचे काम झाल्यानंतर लगेच भेटतील तुम्हाला, असा तो म्हणत होता. साक्षी बोलतच होती की दर्शन मध्येच बोलू लागला होता. दर्शन म्हणाला, पैशासाठी तू बॉसच्या बायकोवर हल्ला केलेला आहे. तुला एकदाही विचार आला नाही का? पैसे भेटले तरी त्याचा तुला काहीच उपयोग होणार नाही हे माहिती होतं ना. हे सगळं केल्यामुळं बॉस तुला जिवंत सोडणार नाही. मग त्या पैशाचं काय करणार होतीस ग तू? दर्शन नकारमार्थिक मान हलवतच म्हणाला होता. साक्षी म्हणाली, सर चूक झाली माझी, प्लीज मला मला माफ करा. मी परत असं काही करणार नाही. साक्षी हात जोडून दर्शनच्या पायाजवळ बसली होती. दर्शन म्हणाला, फोन केलेली व्यक्ती कोण होती तुला माहिती आहे का? दर्शन तिच्या बोलण्यात दुर्लक्ष करत म्हणाला होता. साक्षी म्हणाली, सर मला त्या व्यक्तीचं नाव नाही माहिती. दर्शन म्हणाला, वा, ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा तुला माहिती नाही आणि त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तू बॉस सोबत गद्दारी केलेली आहेस. बाई होती की माणूस होता हे तरी माहिती असेल ना तुला. दर्शन वैतागून म्हणाला होता. साक्षी म्हणाली, सर आवाज तर बाईसारखाच होता, पण जरा विचित्र आवाज होता. म्हणजे कदाचित आवाज ओळखता येऊ नये यासाठी आवाज बदलून बोलण्याचा प्रयत्न करत असेल. दर्शन म्हणाला, ओके, ज्या नंबरवरून फोन आलेला होता ना तुला, तो नंबर दे मला. साक्षी म्हणाली, हा नंबर आहे. साक्षीने लगेच पर्समधून मोबाईल काढून दर्शनला नंबर दिला होता. दर्शन म्हणाला, गेटवर चेकिंग शिवाय कोणालाच आज सोडलं जात नाही. मग तू ॲसिड घेऊन कशी आली आतमध्ये? गेटवरील गार्डपैकी कोणी सामील आहे का त्यामध्ये? साक्षी म्हणाली, सर मी ॲसिड घेऊन आलेले नाही आहे मध्ये. मला इथेच पार्किंगमध्ये मिळालेलं होतं. ती इथे त्या गाडीच्या खाली ठेवलेलं होतं. मला फक्त ते तिथून घेऊन मॅडमवर टाकायचं होतं. साक्षी पार्किंगमधल्या सगळ्या शेवटच्या गार्डकडे इशारा करत म्हणाली होती. दर्शनने त्या दिशेला पाहिलं तर ती गाडी युवीरची होती, जी सायलीसाठी त्याने ऑफिसमध्येच ठेवलेली होती. दर्शनला लगेच समजलेलं होतं हे सगळं करणारी ती व्यक्ती पण ऑफिसची असेल. युवीरच्या स्टडीमध्ये दर्शन म्हणाला, बॉस हा ॲसिड हल्ला आपल्या ऑफिसमधले एका एम्प्लॉय साक्षी म्हणून आहे. तिने कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेला आहे. पण ज्या व्यक्तीचा प्लॅन होता ना, ती व्यक्ती कोण आहे हे साक्षीला सुद्धा माहिती नाही अजून. तिला एक फोन आलेला होता अनोळखी नंबरवरून आणि ॲसिड सुद्धा तिला आपल्या ऑफिस पार्किंगमध्येच भेटलेला आहे. कोणीतरी आधीपासूनच ते आणून ठेवलेलं होतं. दर्शनने त्याला माहिती दिलेलीच होती. सगळ्या माहितीनुसार त्याला सांगितलेलं होतं. युगवीर म्हणाला, ऑफिसच्या पूर्ण एरियाचे कॅमेरे चेक कर. कोणी ॲसिड ठेवलेला आहे आणि कसं ठेवलेलं होतं ते मला लवकरच कळायला पाहिजे. आणि कोण ती साक्षी जिच्याकडून नंबर घेऊन तो कोणाचा आहे ते सुद्धा बघा आणि लवकरात लवकर मला सांगा. आपल्या ऑफिसचं कोण कोण यामध्ये सामील आहे सगळी माहिती काढ आणि हे सगळं लवकरात लवकर झालंच पाहिजे. युगवीर दात ओठ खात म्हणाला होता. दर्शन म्हणाला, बॉस त्या साक्षीचं काय करायचं आहे आता? युगवीर म्हणाला, तेच जे तिने सायलीसोबत करण्याचा प्रयत्न केला होता तेच तुझ्यासोबत सुद्धा करायचं. दर्शन म्हणाला, ओके बॉस. बोलून दर्शन निघून गेला. सायली तिच्या रूममध्ये खिडकीत बसून शून्यात बघत उभी होती. युगवीर म्हणाला, काय झालं सायली, घाबरली आहेस का तू? अचानक शुभांगीच्या आवाजाने सायली भानावर आली होती. सायली म्हणाली, सायली गोंधळून गेली होती. शुभांगी म्हणाली, आज तुझ्या सोबत जे झालेलं आहे ना. शुभांगी खुनसी हसत बोलता बोलता मध्येच थांबत बोलत होती आणि सायलीचे डोळेच मोठे झाले. सायली म्हणाली, ते तू तर केलं होतं का? सायली आश्चर्यकारक नजरेने शुभांगीकडे बघत म्हणाली होती. शुभांगी म्हणाली, नाही, मी का करेल असं? मी नाही केलं. पण मला हे आधीच का सुचलं नाही? नाहीतर मीच केलं असतं आणि तुला या जगातून गायब केलं असतं. माय बॅड लक. ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याच्यावर तर मी जाम खुश आहे. आज खूप आनंदी होती मी. शुभांगी सायलीला चिडवणारं हसू चेहऱ्यांवर आणत म्हणाली होती. सायली म्हणाली, तू नाही केलं तर तुला कसं समजलं? सायली संशय नजरेने शुभांगीकडे बघत म्हणाली होती.
शुभांगी म्हणाली, तू विसरलीस का ग? मी युगवीरसाठी काम करत असते. त्याच्या ऑफिसमध्ये कधी काय होतं सगळं मला माहिती असतं. अगदी तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती असतं. समजली ना? सायली म्हणाली, आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर निघायचं. सायली चिडून म्हणाली होती. तिला शुभांगी सोबत अजून काहीच बोलायचं नव्हतं, म्हणून सरळ शुभांगीला रूममधून हाकलून लावत होती ती. शुभांगीला रागच आला होता सायलीचा, पण ती काहीच न बोलता ताडताड पावलं टाकत निघून गेली होती. मग सायली फ्रेश होऊन खाली गेली तेव्हा सुगंधा डायनिंग टेबलवर एकटीच जेवताना तिला दिसलेली होती. सायली जाऊन तिच्या खुर्चीमध्ये जाऊन बसली. सुगंधा म्हणाली, नशीब चांगलं निघालं तुझं, म्हणून आज वाचलेली आहेस तू. सुगंधा सायलीला आलेलं बघून म्हणाली होतीच तेव्हाच घराच्या बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आलेला होता आणि 5च मिनिटात त्या गाडीतून आलेला व्यक्ती घरामध्ये आला होता. त्याला बघून युगीरने रागात मुठ्या आवडल्या होत्या आणि सायली घाबरलेली होती. सुगंधा म्हणाली, माझं बाळ आलं ग बाई. किती उशीर लावलास यायला बाळा तू. मी कधी वाचून वाट बघते तुझी. सुगंधा लगेच त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन म्हणाली होती. तिला अतिशय आनंद झालेला होता आपल्या बाळाला बघून. आशिष म्हणाला, आई थोडं काम होतं ग माझं, म्हणून मला थोडा उशीर झाला होता. आशिष सुगंधाला मिठी मारत म्हणाला होता. तेवढ्यातच अजून एक गाडी थांबण्याचा आवाज आलेला होता. तेव्हा सगळ्यांनी दरवाजाच्या दिशेने बघितलेलं होतं. एक सूट बूट घातलेला व्यक्ती रुबाबात चालत आतमध्ये येत होता. त्याला बघून सगळेच खूप खूप खुश झालेले होते. सगळ्यांना आनंद झालेला होता. आशिष म्हणाला, डॅडा तुम्ही आलात? म्हणत आशिषने त्यांना मिठी मारली होती. युगवीर म्हणाला, डॅडा म्हणत युगवीरनेही त्यांना मिठी मारली होती. त्या व्यक्तीने सगळ्यांना बघून स्माईल दिली आणि सायलीकडे बघून त्यांना ही कोण आहे म्हणून असा प्रश्न पडलेला होता आणि ते काही बोलणार तेवढ्यातच सुगंधा त्यांना म्हणाली होती, आहो किती उशीर केला तुम्ही तर 2 तासा आधीच नेणार होतात ना. मग काय झालं होतं? सुगंधा मुद्दाम तोंड फुगवून म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, फ्लाईट मिस झाली ग माझी, म्हणून नेक्स्ट फ्लाईटमध्ये मी आलेलो आहो. युगवीरचे डॅडा म्हणाले, हे आहेत प्रतापराव सिंघाण्या. युगवीर आणि आशिषचे वडील. प्रेमळ, शांत आणि समजूतदार व्यक्ती होते प्रतापराव. युगवीर आणि आशिष आणि सुगंधा यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत ते. कोणाचाही वाईट विचार न करणारा व्यक्ती आहे हा. प्रतापराव मोठे बिझनेसमॅन आहेत. स्वतःच्या मेहनतीने आणि महत्त्वाचं म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी सगळा बिझनेस उभा केलेला होता. जर्मनी त्यांचं अजून एक नवीन बिझनेस सुरू केलेलं होतं त्यांनी, म्हणून 2 वर्षापासून ते जर्मनीलाच राहत होते. आज 2 वर्षानंतर ते घरी परत आलेले होते. त्यांनी युगवीरला आणि आशिषला सरळ मार्गावर चालण्यासाठी खूप समजावलेलं होतं, पण कोणीच ऐकलं नाही त्याचं, म्हणून शेवटी वैतागून त्यांनी त्यांना सोडून दिलं. सुगंधा म्हणाली, चला मग आता तुम्ही आणि आशिष जेवून घ्या आता, तुम्हाला भूक लागलेली असेल ना. युगवीर म्हणाला, 1 मिनिट डॅडी. युगवीर सायलीला पुढे घेऊन म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, काय झालं, बोल ना युगवीर. युगवीर म्हणाला, डॅडी ही सायली आहे, माझी बायको. युगवीरने शेजारी उभ्या असलेल्या सायलींकडे इशारा करत सांगितलेलं होतं आणि प्रतापराव आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. प्रतापराव म्हणाले, युगवीर तू लग्न केलं आणि मला कळवलं सुद्धा नाही. तुला गरज नाही वाटली का डॅडाची की दादाला सांगव म्हणून? प्रतापरावला खूप वाईट वाटलेलं होतं आणि ते साप त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं. युगवीर म्हणाला, डॅडी ते अचानक झालं, मी फक्त कोर्ट मॅरेज केलेलं आहे. युगवीर शांतपणे म्हणाला होता. सायली हे माझे डॅडी आहेत, युगवीरने सायलीला सांगितलं होतं. सायली म्हणाली, नमस्ते अंकल. सायली त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकतच होती की प्रतापराव म्हणाले, अरे बेटा, मुलींनी पाया पडायचं नसतं. प्रतापराव तिच्या दंडाला धरून तिला वाकण्यापासून अडवत म्हणाले होते आणि सायलीने चमकून त्यांच्याकडे पाहिलं होतं. ती काहीच बोलली नाही, म्हणून परत तेच बोलू लागले होते. प्रतापराव म्हणाले, आणि हो अंकल वगैरे काय म्हणतीस ग, मी डॅडा आहे ना युगवीरचा, तर तू पण मला डॅडाच म्हणायचं. युगवीर पण मला डॅडा म्हणतो आणि त्याची बायको तू तर आहेसच ना, तू पण मला डॅडाच म्हणत जा. डॅडी म्हण, मला ते जास्त आवडेल. आता माझी मुलगी आहेस तू, हे लक्षात ठेव. प्रतापराव सायलीच्या डोक्यांवर हात फिरवत म्हणाले होते आणि सायलीच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब टपकन बाहेर पडला होता. आज खूप वर्षानंतर तिला कोणीतरी एवढं मायेने बोलत होतं.
प्रतापरावच्या प्रेमळ शब्दांनी तिला तिच्या बाबांची आठवण झालेली होती. तिचे बाबाही असंच मायेने तिच्या डोक्यांवरून हात फिरवायचे. तिला प्रतापरावमध्ये तिचे डॅडी दिसू लागलेले होते. सायली म्हणाली, थँक्यू डॅडी, तुम्ही सेम माझ्या डॅडींसारखेच आहात. तुम्हाला बघून माझ्या डॅडीची आठवण आली मला. सायली डोळे पुसत गोड स्माईल करत म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, खुश राहा बेटा. प्रतापराव बोलून आणि निघून गेले. हे सगळं बघून सुगंधा आणि आशिष मात्र चिडलेले होते. युगवीर म्हणाला, सायली चल, मला झोपायचं आहे, झोप येत आहे, चल रूम मध्ये. युगवीर बोलून तो आशिषवर एक जळजळी कटाक्ष टाकून निघून गेला होता. मग सायली ही त्याच्या मागे गेली होती. आशिष म्हणाला, आई, ही बाई मला जेव्हा जेव्हा दिसते ना, तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्याची माती झालेली मला आठवत असते. सायलीला जाताना बघत आशिष अतिशय रागाने दाट ओठ खात म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, तू काळजी करू नको, तिचा काटा काढते मी बरोबर, मी तिला बरोबर सरळ करते. सुगंधाही समोर जाणाऱ्या सायलीला बघत म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, चल आता फ्रेश होऊन ये आणि जेवून घे, तुला भूक लागली असेल ना. आशिष म्हणाला, हो लगेच आलो मी. बोलून आशिष रूम मध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये सुगंधा सगळ्या नोकर मंडळींना काम समजावून सांगत होती. आज आशिषच्या सासरची मंडळी घर बघायला येणार होती, म्हणून सुगंधा घर जेवढं सुंदर व आकर्षक दिसेल हेच बघत होती. सगळं घर तिने सजवलेलं होतं, जसं की आजच लग्न करणार होती. प्रतापराव म्हणाले, काय चालू आहे सुगंधा तुझं? ती लोक फक्त घर बघायला येणार आहे, मग एवढी सजावट कशासाठी करतेस तू? काही लग्न वगैरे नाही ना? आत्ताच खाली आलेले प्रतापराव घराची सजावट बघून म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, काही कमी राहता कामा नये. आशिषच्या सासरची मंडळी खुश होऊन गेली पाहिजे. त्यांना हे सगळं ऐश्वर्य दाखवून एवढं खुश करायचं आहे की आशिषची कमी या ऐश्वर्यापुढं दिसलीच नाही पाहिजे. त्यांना खूप आनंद झाला पाहिजे. सुगंधाच्या बोलण्यात तिच्या मुलांसाठी तर काळजी होतीच, पण त्या काळजीत ती विसरलेली होती की तिच्या मुलाची कमी आहे ती कधी ना कधी त्यांच्या पुढे येईलच, त्यांना समजणारच आहे. तिला वाईट वाटत होतं हे ऐश्वर्य बघून. मुलीकडची नेहमी तोंड बंद करून राहतील. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, मी अजूनही तुला सांगतोय, वेळ गेलेली नाही आहे. मुलीकडच्यांना खरं काय ते सांगून टाक. असं करून आपण त्याचा विश्वासघात करत आहोत, असे तो म्हणाला होता. प्रतापराव तिला समजून सांगतच होते. सुगंधा म्हणाली, नाही, त्यांना काही कळता कामा नाही. जर ही गोष्ट बाहेर आली तर पूर्ण शहरात पसरेल, मग आशिषसाठी कधीही स्थळ येणार नाही आणि मी माझ्या मुलाला आयुष्यभर असं एकटं तडफडत राहू देणार नाही आहे. मी त्यांना तसं बघवणार नाही. सुगंधा किंचित चिडतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, तुझ्या मुलासाठी तू एका निष्पाप मुलीचं आयुष्य खराब करणार आहेस का ग? तिच्याही काही अपेक्षा असतील, तिच्याही होणाऱ्या नवऱ्यांकडून तू हे असं वागून तिच्या अपेक्षा भंग करत आहेस. प्रतापराव तिला समजावून वैतागून म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, मग काय करू मी? त्याला असं आयुष्यभर एकटं तडफडत राहायला सोडून देऊ का? यावेळी सुगंधाच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं, पण तरीही ती कठोर शब्दात म्हणाली होती. तिला खूप वाईट वाटत होतं आपल्या बाळांबद्दल. प्रतापराव म्हणाले, मी असं कुठं म्हणालो ग त्याला एकटं सोड म्हणून? मीही त्याचा बाप आहे, मलाही त्याची काळजी वाटतं, मलाही त्याचं टेन्शन येतं. मी फक्त एवढंच सांगतोय की त्या मुलींना आणि तिच्या घरच्यांना खरं काय ते आपण सांगून टाकूया. त्यांना अंधारात ठेवू नये. खरं ऐकून पण ती मुलगी मनापासून लग्नाला तयार झाली तर चांगलीच गोष्ट आहे ना सुगंधा. जोडीदाराची कमी स्वीकारून जे नातं तयार होतं ना, त्याला कधीही कोणताही तडा जात नाही ग. आणि जर त्यांनी नकार दिला तर आपण दुसरी मुलगी बघूयात ना, प्रतापराव शांतपणे म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, आहो, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं समजल्यानंतर कोणतीही मुलगी लग्नाला तयार होईल का? सुगंधा रागाने म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, खोटं बोलून तरी काय मिळवणार आहेस ग तू? जेव्हा त्या मुलीला खरं समजेल तेव्हा एवढा मोठा विश्वासघात केला म्हणून तिच्या आणि आशिष मध्ये वाद झाले आणि ती आशिषला सोडून गेली तर तेव्हा तू काय करणार आहेस ग? त्याने पुढे जे होऊ शकतं ना याची शक्यता बोलून दाखवलेली होती. सुगंधा म्हणाली, तेव्हा मी तिला आणि तिच्या घरच्यांना तोंड बोलून पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करेल. सुगंधाने आधीपासूनच विचार करून ठेवलेला होता.
यावर प्रतापराव काहीच बोलले नाही. त्यांना काही सुचलंच नाही काय बोलावं म्हणून. ते नकारात्मक मान हलवत तिथून निघून गेले. सुगंधा म्हणाली, अरे आशिष, तू कुठं निघालेला आहेस? घरी पाहुणे येणार आहेत आज आपलं घर बघायला. आशिष घाईघाईने घराबाहेर जाताना दिसला. तेव्हा सुगंधा त्याला म्हणाली होती. आशिष म्हणाला, आई ते सगळं तू बघून घे ना, मला एक महत्वाचं काम आहे, मी येतो जाऊन. आशिषच्या बोलण्यात सुद्धा घाई होतीच. सुगंधा म्हणाली, अरे पण नंतर जा ना, तुला कोणतं महत्वाचं काम आहे तर नंतर कर की. सुगंधा त्याला बळजबरी थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आशिष म्हणाला, आई मी लवकर यायचा प्रयत्न नक्कीच करेल, तू बघून घे तत्पर्यंत. आशिष बोलतच निघूनही गेला. सुगंधा म्हणाली, अरे पण. सुगंधा बोलतच होती की पण त्याचं ऐकायला मात्र तो तिथे राहिलाच नाही. सुगंधा म्हणाली, काय ही मुलं ना, यांच्यासाठी येथे मरमर करा आणि यांना कदर सुद्धा नाही आपली. आशिष गेल्यानंतर सुगंधा बडबड करत किचनमध्ये निघून गेली. युगवीरच्या रूममध्ये. युगवीर तयार होऊन लॅपटॉपमध्ये काम करत बसलेला होता आणि सायली ऑफिसला जायची तयारी करतच होती. तिची तयारी झाली तेव्हा ते दोघेही एकत्र जायला निघालेले होते. सुगंधा म्हणाली, अरे युगवीर, तुम्ही दोघे कुठं जात आहात? युगवीर आणि सायली हॉलमध्ये येताच सुगंधा डायनिंग टेबलवर उठून युगवीरच्या दिशेने निघाली होती. युगवीर म्हणाला, ऑफिसला जातोय मम्मा मी. युगवीर विचित्र चेहरा करून म्हणाला होता. त्याला असं मागून टोकलेलं अजिबात आवडत नसायचं. सुगंधा म्हणाली, अरे आज घरी पाहुणे येणार आहेत ना, तुला माहिती नाही का? आणि घरचा मोठा मुलगा आणि सून नसतील तर कसं वाटेल त्यांना? आणि तुझ्या बायकोला तरी कळायला हवं ना रे, घरात पाहुणे येणार आहेत हे माहिती असून सुद्धा मिरवत निघाली नवऱ्यांसोबत. सुगंधाने बोलता बोलता सायलीला टोमणा मारला होता. युगवीर म्हणाला, आई ते पाहुणे आशिषचे आहेत ना, मी थांबून काय करणार आहे? आणि ते घर बघायला येणार आहेत, मला नाही हा. आणि राहिला प्रश्न सायलीचा तर तीही येथे अजिबात थांबणार नाही आहे, तेही तुझ्या मुलासाठी बिलकुल नाही थांबणार. युगवीर सुगंधाकडे रोखून बघत म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, माझा मुलगा आणि तुझा कोणी नाही का रे तो? सुगंधा चिडून त्याला म्हणाली होती. युगवीर म्हणाला, बस आता, मला यावर चर्चा नको आहे, मला ऑफिसला जायचं आहे, मी जाणारच. तो बोलून युगवीर सरळ निघून गेला होता. युगवीर म्हणाला, आता तुला चल म्हणून वेगळं सांगायला हवं का सायली? चाल माझ्यासोबत. तो पुढं गेला तरी सायली तेथेच थांबलेली होती म्हणून तो ओरडला होता तिच्यावर. सायली म्हणाली, हो आले मी लगेच. सायली पडतच त्याच्यापर्यंत पोचली होती. सुगंधा म्हणाली, हा तर बायकोच्या नांदात वेडाच झाला वाटतं मला. भवानीने काय जादू केली ना, काय माहिती माझ्या मुलांवर. त्या दोघांना जाताना बघून सुगंधा नाक मुरडतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, झाली का तुझी कामं सगळी? प्रतापराव सुगंधाला तोंड पाडून एकटं बसलेलं बघून तेथे आले होते. सुगंधा म्हणाली, हो होतच आलेले आहे माझे सगळे कामं. पाहुणेही येतच असतील आता. सुगंधा शांतपणे म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, नवरदेव कुठे आहेत? दिसले नाहीत मला. सुगंधा म्हणाली, गेला तो पण बाहेर. मी किती सांगितलं ना थांब म्हणून, तरी ऐकणार नाही माझं कोणीच. मलाच गरज आहे जशी की. बाकी कोणाला काही घेणंदेणंच नाही ना. आणि युगवीरचं तर बोलायलाच नको आता. तो तर सरळ सरळ बायकोला पुढं घालून निघून गेला ऑफिसला. आणि ती महाराणी तीही लगेच गेली नवऱ्याच्या मागे मागे. मला इथं मदत करावी असा विचार सुद्धा केला नाही तिने. सुगंधा चिडली होती आता खूप. प्रतापराव म्हणाले, ओके ओके, तू शांत हो आधी बरं. पाहुणे येतच असतील आता आणि तू चिडचिड करत बसली तर कसं चालेल ना, तू शांत हो. सुगंधा म्हणाली, हो मला शांत राहावंच लागेल ना आता. प्रतापराव म्हणाले, आमच्यासाठी बासुंदी बनवलेली आहे का की नाही बनवली तुम्ही? प्रतापराव विषय बदलतच म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, हो बाबा बनवली आहे तुमच्यासाठी बासुंदी. आणि बासुंदीच काय घेऊन बसलेला आहात तुम्ही? मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायला लावलेले आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुगंधा खुश होतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, अरे वा, फारच छान, मला तर वाटतंय आता जेवण घेऊयात की काय? प्रतापराव ओठांवर जीभ फिरवत म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, नाही हा, पाहुणे आले की सगळे एकत्र जेवण करायचं आपण. तुम्ही आधी जेवून बसलात तर कसं वाटेल ना त्यांना. प्रतापराव म्हणाले, बरं बरं थांबतो मी पण मला थोडी बासुंदी भेटेल का? प्रतापराव क्यूट फेस करत म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, हो हो देते, पण थोडीच देणार, जास्त नाही.
परत नाही भेटणार, एकदाच देणार तुम्हाला. सुगंधा नाटकी राग आणवत म्हणाली होती आणि किचनमध्ये निघून गेली. युगवीरच्या त्यांच्या केबिनमध्ये दर्शन म्हणाला होता, बॉस, ॲसिड हल्ला झाला तेव्हाचे मी सगळे CCTV फुटेज चेक केलेले आहे. पण त्या दिवशी तुमची एक गाडी सोडून प्रत्येक गाडीला चेकिंग करूनच मगच आतमध्ये सोडलं गेलं होतं. पार्किंगचंही फुटेज मी चेक केलेलेच आहे, पण काही संशयास्पद आढळलेलं नाही आहे त्यामध्ये. युगवीर म्हणाला, त्याच्या 1-2 तासाआधीचे काही फुटेज वगैरे चेक केलेले आहेत का तू, की बाकीचे राहिलेत? ज्या कार खाली ॲसिड होतं ती कार 2 दिवसापासून मी तेथेच ठेवलेली होती. बहुतेक ॲसिड हल्ला झाला त्या 1-2 दिवस आधीचं ॲसिड आणलं गेलं असेल असं मला वाटतं. दर्शन म्हणाला, बॉस, मी 1-2 दिवस आधीची ही फुटेज चेक केलेली आहेत, पण त्या दिवशी तुमची गाडी सोडून सगळ्यांना चेक केलं गेलं होतं. युगवीर म्हणाला, रात्री ऑफिस बंद असताना कोणी आलेलं का हे बघितलं आहेत का तू? दर्शन म्हणाला, हो बॉस, बघितलं. कोणीच आलेलं नव्हतं. 10 वाजता ऑफिसमधून सगळेच गेलेले होते. त्यानंतर कोणीच नाही आलं. आणि 1 वाजता तुम्ही आलात, त्यानंतर कोणीच नाही आलं. युगवीर म्हणाला, काय म्हणालात तू? मी कधी आलो इडियट? युगवीरच्या चेहऱ्यावर राग आणि आश्चर्य एकाच वेळी होतं. दर्शन म्हणाला, बॉस, 1 वाजता तुमची गाडी पार्किंगमध्ये येऊन 5 मिनिटात लगेच निघून सुद्धा गेली होती. तुम्ही बाहेर सुद्धा निघाला नाहीत त्या दिवशी. गेटवरून सुद्धा गाडीच्या काचा बंदच होत्या, म्हणून तुम्ही तेथे दिसला नाहीत आम्हाला. दर्शन अडखडत म्हणाला होता आणि युगवीरच्या हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या होत्या. थोडा वेळ विचार करून तो बोलू लागला होता. युगवीर म्हणाला, मी कधी एवढ्या रात्री आलो नाही ऑफिसला, आणि मला काय काम राहील का 1 वाजता ऑफिसमध्ये? कोणीतरी माझी गाडी माझ्या परवानगीशिवाय आणि तेही माझ्याच बायकोला मारण्यासाठी वापरलेली आहे. हिंमत कशी काय झाली त्याची? कोण असेल तो? फक्त एकदा माझ्या हातात भेटू दे, मग युगवीर काय चीज आहे ना, दाखवतोच मी त्याला. युगवीरने दात ओठ खात रागातच टेबलवर हात मारला होता. युगवीरला आता समजलेलं होतं, त्याच्या नकळत कोणीतरी त्याची गाडी या कामांसाठी वापरलेली होती म्हणून. युगवीरची गाडी चेक होत नाही या गोष्टीचा फायदा घेण्यात आलेला होता. युगवीर म्हणाला, त्या रात्रीची फुटेज दाखव मला. युगवीर स्वतःला शांत करत म्हणाला होता. दर्शन म्हणाला, ओके बॉस, म्हणत दर्शनने त्याच्या मोबाईल स्क्रीनवर तो व्हिडिओ चालू केला होता. गाडी गेटवर आली तेव्हा गार्डने गेट उघडलं होतं. मग गाडी पार्किंगमध्ये गेली आणि युगवीरच्या दुसऱ्या कार शेजारी थांबली, पण कोणीच बाहेर पडलं नाही. 5 मिनिटांनी कार पुन्हा सुरू झाली होती आणि निघूनही गेली. व्हिडिओ चालू असताना लवकर न कळण्यासारखी काही हाल जाणवली, म्हणून युगवीरने व्हिडिओ थोडं स्लो करून पाहिलं. तेव्हा दिसलं की 1 सेकंदसाठी फक्त गाडीचा दरवाजा उघडला गेला होता आणि बाहेर दुसऱ्या गाडीखाली काही फेकून लगेच दरवाजा बंद केला गेला होता. ते बघून युगवीरचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याला आता खूप राग आलेला होता. गाडीच्या काचाही अशा होत्या की आतून बाहेरचं सगळं दिसायचं, पण बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळं गाडीत कोण होतं ते दिसलंच नाही. तेवढ्यातच त्याला काहीतरी युक्ती सुचली. युगवीर म्हणाला, दर्शन, घराबाहेरचं फुटेज तू चेक कर. त्या रात्री माझी गाडी घराच्या पार्किंगमधून बाहेर कोणी काढली होती ते बघ आणि मला सांग. दर्शन म्हणाला, ओके बॉस, म्हणत दर्शनने लगेच त्याच्या मोबाईलमध्ये त्या रात्रीचा फुटेज चेक केला. घराच्या पार्किंगमध्ये फुटेजमध्ये काय दिसेल युगवीरला? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.